भारतीय जनता पार्टी आजरा तालुका यांच्याकडून कोल्हापूर येथे शालेय सहलीच्या बसवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला। कोल्हापूर मुस्लिम बोर्डिंग येथून शालेय सहलीची बस जात असताना बसमधील शालेय मुलांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या। त्यामुळे कोल्हापुरातील काही समाजकंटकांनी सदर बसवर भ्याड हल्ला केला। ही गोष्ट निंदनीय आहे। सदर घटनेचा आम्ही येथे जाहीर निषेध करतो। तसेच सदर घटनेला जे समाजकंटक जबाबदार आहेत त्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यावर कठोरात कठोर कारवाई करून शिक्षा व्हावी, जेणेकरून यापुढे अशा गोष्टी करण्यास कोणी धजावणार नाही, असे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक नागेश यमगर, आजरा पोलीस ठाणे आजरा यांना आजरा तालुका भारतीय जनता पार्टी आजराचे तालुका अध्यक्ष माननीय अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांनी व कार्यकर्त्यांनी दिला। भारतीय जनता पार्टी तालुका आजरा तर्फे व युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या व ओबीसी सेलच्या वतीनं आज जो कोल्हापूरमध्ये काल जो शाळेच्या सहलीच्या मुलांच्या गाडीवर जो समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला, त्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ म्हणून आज सर्व आमच्या भारतीय जनता पक्षातर्फे सन्मान्य तहसीलदार साहेब यांना आज निवेदन देण्यात आलं व अशा समाजकंटकांना वेळीच जरब बसवली पाहिजे। शासनामार्फत शासनानं व गृह खात्यानं लवकरात लवकर अशा समाजकंटकावर कारवाई केली पाहिजेत आणि अशी कारवाई केली पाहिजे की पुन्हा त्यांनी अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा हल्ला करता कामा नये आणि करत असताना सुद्धा त्यांनी हजारो वेळ विचार करावा की बाबा आपण काय एखाद्या धार्मिक याच्यामधून आपण जे हल्ले करतो हे आपल्या देशाच्या प्रगतीला बाधक आहे। आपण सर्व म्हणतो आमचे सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेब यांनी 10 वर्ष पूर्ण केलेल्या आहे सरकारमध्ये आणि मोदी साहेबांनी सबका साथ सबका विकास हा नारा घेऊन देशाचा विकास करणे, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्यांनी काम केलं आणि देशाचं नाव जगामध्ये उज्ज्वल केलं आहे। पण अशा मोदी साहेबांच्या या चांगल्या कामाला कुठेतरी गालबोट लागावं आणि देशाचं नाव बदनाम व्हावं याच्यासाठी काही समाजकंटक, काही धर्मवादी लोक, कट्टर धर्मवादी लोक अशा प्रकारच्या मध्ये एक घटना घडवत असतात। अशा घटना घडल्यामुळं त्यांना जर का सोडलं किंवा त्यांना न्यायाने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही केली तर ते पुन्हा अशा घटना करत राहणार। म्हणून अशा ठिकाणी त्यांना जबरदस्त कारवाई केली पाहिजे आपल्या सरकारनं आणि परत त्यांना जरब बसवली पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी मानतो आणि थांबतो। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, आजरा पोलीस ठाणे आजरा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की काल दिनांक 31/1/2024 रोजी कोल्हापूर शहरामध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने त्या ठिकाणची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सर्व ठिकाणी शांतता आहे। काही कोल्हापूर बंदच्या अफवा पसरलेल्या आहेत, त्यावरती नागरिकांनी विश्वास ठेवू नये व आजरा तालुक्यामध्ये शांतता ठेवून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी आजरा।